सोलापुरातील उच्चभ्रू गृहनिर्माण सोसायटी समजल्या जाणाऱ्या गॅलेक्सी पनाश मधील दुकान गाळा आणि 2 प्लॉट देतो म्हणून फिर्यादीकडून वेळोवेळी 1,25,00,000 एवढी रक्कम उकळून दुकान गाळा आणि प्लॉटही दिले नाहीत, तसेच पैसेही परत दिले नाहीत। या प्रकरणी जालोर गॅलोर डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक अमित थेपडे व मोनाली अमित थेपडे दोघेही राहणार पुणे यांच्यावर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। घटनेची हकीकत अशी की पुण्यातील थेपडे दाम्पत्यांनी गॅलोर डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची स्थापना करून मजरेवाडी येथील जमिनीवर गॅलेक्सी पनाश नावाने रहिवासी प्लॉट व्यापारी दुकान गाळे विक्री करण्याचा प्रकल्प उभा केला। या प्रकल्पातील दुकान गाळा क्रमांक 21 करता शैलेंद्र किसन गायकवाड राहणार पिंपळे निलक पुणे या व्यावसायिकाने थेपडे दाम्पत्यांना 45 लाख रुपये देऊन रजिस्टर साठे खत लिहून घेतले। त्यानंतर हा प्रकल्प जलद गतीने विकसित करण्यासाठी पुन्हा फिर्यादीकडून 15 लाखांची रक्कम घेतली, परंतु मुदतीत गाळा दिला नाही। फिर्यादीने रकमेची मागणी केली असता पुन्हा या दाम्पत्यांनी फिर्यादीकडून आणखी 4,58,000 रुपये घेऊन गॅलेक्सी पनाश या प्रकल्पातील रहिवासी प्लॉट क्रमांक 1201, 1202 असे 2 प्लॉट 64 लाख रुपये 31 डिसेंबर 2022 पर्यंत दोन्ही रहिवासी प्लॉटचा ताबा देतो असे सांगून रक्कम उकळली। गायकवाड यांनी वारंवार गाळा द्या अथवा रक्कम द्या अशी मागणी केली असता तुमची सर्व रक्कम व्याजासह परत देण्याचे आमिष दाखवून आणखी 19 लाख रुपयांची रक्कम घेतली। अशा पद्धतीने या दोघा दाम्पत्याने फिर्यादीकडून 83,58,000 एवढी रक्कम बँकेमार्फत स्वीकारून त्या बदल्यात प्लॉटचा ताबा दिला नाही। काही दिवसांनी पुन्हा आपली सर्व रक्कम 1,25,30,000 एवढी रक्कम व्याजदरानुसार देतो असे 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोटरीने लिहून देऊनही एका सहकारी कोऑपरेटिव्ह बँकेचा न वटणारा धनादेश दिला, तो चेक वटला नाही। आपली मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शैलेंद्र गायकवाड यांनी थेपडे पती पत्नीवर विजापूर नाका पोलीस ठाण्यात आर्थिक गुन्हा दाखल केला आहे। या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक तरंगे हे करत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।